मित्रांनो तुमच्याकडे आज परत नवीन स्कूटर घेऊन आलो आहे. ही आपली आहे सुझुकीची SS125. आज तुम्हाला मी या गाडीचा व्हिडिओ बनवणार तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. याच्यामध्ये तुम्हाला काय काय फीचर्स ॲड झालेले आहेत म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला मेन म्हणजे जो आधीचा मॉडल होती त्याच्यामध्ये तुम्हाला साधं नॉर्मली जे होतं आपलं क्लासिकमध्ये तुम्हाला एक इन्स्ट्रुमेंट कसं भेटत होतं. आता तुम्हाला याच्यामध्ये LCDमध्ये तुम्हाला भेटेल याच्यामध्ये आणि काय काय फीचर असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला डिझाईनमध्ये किती वेगळी असणार आहे. रिअलमध्ये पण तुमची ही डिझाईन जी आहे ना गाडीची ती वेगळी झालेली असणार आहे. तुम्हाला ते पण दाखवतो. पहिल्यांदा स्टार्ट करतो पहिल्यांदा गाडीच्या फ्रंटला बघितलं तर तुम्हाला बघा हेडलाईट तुम्हाला पूर्णपणे असणार हा LED वरती तुम्हाला हा थोडंसं कॅब दिलेली आहे वाटते साईडला. वरचा हा पार्ट तुम्हाला करूमध्ये असेल आणि गाडी पूर्णपणे ही मॅटमध्ये आहे. याच्यामध्ये तुम्हाला कलर पण सांगून देईल कोणते कोणते भेटतं तुम्हाला. वरती तुम्हाला हे जे असणार आहे आपलं मिरर पण तुम्हाला आय थिंक असं भेटेल ऑलमोस्ट पूर्णपणे क्रोममध्ये एका साईडला. टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला असणार आहे हॉलमध्ये एका साईडला. सेंटरला तुम्हाला इथं LEDमध्ये तुम्हाला हा DRL दिलेला असणार आहे. सुझुकीची ब्रँडिंग एका साईडला दिलेली आहे. ठीक आहे. हा पार्ट तुम्हाला ॲक्सेसरीचा आहे क्रोम गाडीमध्ये. हा पार्ट जो आहे पूर्णपणे हा क्रोममध्ये दिला हा ॲक्सेसरीचा पार्ट आहे. नंबर प्लेट तुम्हाला जागा दिली असणार आहे. हा पण पार्ट तुम्हाला पूर्णपणे प्लेनमध्ये असेल दिलेला एका साईडला. तुम्हाला एक मिनटं पुढचं सस्पेन्शन तुम्हाला असणार आहे टेलिस्कोपमध्ये आणि 190 mm पर्यंत तुम्हाला दिलेली असणार डिस्क ब्रेक. आणि फ्रंटच्या टायरची साईज असणार आहे 90 हे तुमचे 12 इंचेस दिलेले असणार आहे ऑलवेज. फ्रंटला तुम्हाला ऑलवेज 12 इंचेस जाईल आणि रिअल तुम्हाला दिले असणार आहे 10 इंचमध्ये. इकडे तुम्हाला हे जे असणार आहे हे फायबरमध्ये तुम्हाला मडगं दिले असणार आहे. सिंगल हॉर्न असणार आहे. साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला मॅट तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये भेटतील. इकडचे SSची ब्रँडिंगसारखे इथं तुम्हाला ते पण सांगतो कोणते कोणते असणार आहे. इकडे तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेले असणार आहे. इथं तुम्हाला हा एक 2 लिटरपर्यंत असेल ग्लब बॉक्स इकडे पण असणार आहे आणि इकडे पण दिले असणार आहे एका साईडला. आणि इथं तुम्हाला दिलं असणार आहे या ठिकाणी मोबाईल चार्ज करण्यासाठी USB पोर्ट दिले असणार एका साईडला. हुक पण असेल तुम्हाला इथं दिलेलं साईडला. आणि इथं बघा या ठिकाणी तुम्हाला असं हे चावी तुमची अशी असणार दिलेली. हे बघा चावी तुमची अशी असेल दिलेली. नॉर्मली जशी की येते तशीच असणार याच्यामध्ये. आणि बोटला पण इथं आपण करू शकतो. एवढं लिटरची तुम्हाला आपलं बोट स्पेस भेटेल तुम्हाला. काय 24 पॉईंट किती 4 लिटरपर्यंत असेल ही अंदाजे. आणि इथं तुम्हाला टूल किट भेटेल. फर्स्ट एड किट भेटेल वेगळ्या साईडला. बाकीचं तुम्हाला हेल्मेट ठेवण्यासाठी आणि बाकीचे तुम्हाला काय पेपर वगैरे ठेवायचे तुम्हाला एवढी दाखवा भेटेल या ठिकाणी. ठीक आहे. ग्राम हँडल तुम्हाला असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. सीट तुमची ब्राऊनमध्ये भेटेल या ठिकाणी. ठीक आहे. SSची ब्रँडिंग तुम्हाला इथं दिलेली असणार आहे. हा पण पार्ट तुम्हाला ॲक्सेसरीचा असणार आहे. हा तुम्हाला भेटून जाईल यामध्ये. रिअर फुटरेस तुमचे ॲल्युमिनियममध्ये दिले असेल. साईड तुम्हाला इंजिन कटऑफ दिलेलं असणार आहे. सेंटर स्टँड असेल. किक स्टार्ट विथ सेल्फ स्टार्ट दोघं तुम्हाला दिलेली असणार यामध्ये. रेल प्रोफाईलमध्ये तुम्हाला दाखवतो. रेल प्रोफाईलमध्ये तुम्हाला टेल लाईट बघू शकता तुम्ही. पूर्णपणे तुम्हाला ही चेंजेस असणार आहे. इकडे जायला तुम्हाला ही इथं तुम्हाला DRL दिली असेल इकडे जायला या शेपमध्ये. आणि हे टेल लाईट तुम्हाला असणार आहे LEDमध्ये. फक्त तुम्हाला टर्न इंडिकेटर लाईट असणार आहे हेल्मेटमध्ये दिलेली. सेंटर तुम्हाला सुझुकीचा लोगो असणार इथं या ठिकाणी दिलेला. तुम्हाला ही कॅप पण ओपन करून फ्यूलची कॅप अशी तुम्ही ओपन करू शकतात. हे बघा तुम्हाला इथं ही अशी नक्की असणार आहे. E20 तुम्हाला इथं तुम्हाला 5.3 लिटरपर्यंत असणार आहे फ्यूलची टाकी. आणि तुम्हाला मॅन्युअल तुम्ही हे ओपन करू शकता त्याचं वरचं हे नॉब. आणि तुम्हाला E20चं पण तुम्ही फ्यूल भरू शकतात. आणि नॉर्मली जे असणार आहे आपलं फ्यूल ते पण तुम्ही याच्यामध्ये भरू शकतात. ठीक आहे. सुझुकी ब्रँडिंग तुम्हाला दिलीच नाही या साईडला. आणि इकडच्या साईडला तुम्हाला दाखवतो. इकडे तुमचा हा सायलेन्सर असणार आहे. एअर कोडमध्ये तुमची कूलिंग सिस्टम दिलेली असणार आहे. हा पार्ट तुम्हाला क्रोममध्ये असेल पण हा मेटलमध्ये दिले असणार आहे. पाठीमागे तुम्हाला ड्रम ब्रेक दिलेली असेल 130 mm पर्यंत. आणि याच्यामध्ये तुम्हाला जी पण साईज असणार आहे आपली टायरची ही तुमची असणार आहे. टायरची साईज होती 90-100. पाठी म्हणजे तुम्हाला दिले असतात 10 इंचमध्ये टायर. इकडे पण तुम्हाला SSची ब्रँड मिळून जाईल या ठिकाणी. नंतर इथं तुम्हाला बघा सुझुकी इको परफॉर्मन्स ब्रँडिंग मिळून त्याच्यामध्ये SEP या ठिकाणी दिले असते. इकडे तुम्हाला सेमच दिले असेल. हा पण पार्ट तुम्हाला सेमच दिलेला असेल या साईडला. इथं पुढचं हँडल तुम्हाला असं असणार आहे. चल मला काढून होतो. पुढची तुम्हाला डिस्प्ले एवढी असेल 4.2 इंची तुम्हाला दिलेली असेल LCDमध्ये. ठीक आहे. वरती तुम्हाला टायमिंग दिलेलं असणार आहे. डिजिटल तुम्हाला स्पीडमध्ये दिले असणार आहे. इंजिन लाईट दिलेली असणार आहे किती किलोमीटर झाली ते तर तुम्ही हे पण इथं सेट करू शकता यामध्ये. ठीक आहे. आणि तुम्हाला हे पण दाखवतो एक मिनटं. टर्न इंडिकेटर लाईट दिलेली असणार आहे एका साईडला. पास लाईट असेल. हाय बीम लो बीम दोघं दिलेले असणार आहे. नंतर मग इथून आपण इथून चेंज करू शकतो. हे बघा मोड असेल तुम्हाला दिलेलं आहे. याच्यामध्ये इको मोड पण असणार तुम्हाला दिलेलं. हे बघा ॲव्हरेज असणार आहे किती किलोमीटर झाले ते. बॅटरीचे वोल्टेज. नंतर तुम्ही हां याच्यामध्ये तुम्हाला दिले असणार ब्लूटूथ. याच्यामध्ये तर नॅव्हिगेशन असणार आहे. टर्न बाय टर्न. ट्रिप A ट्रिप B. फुल टँकमध्ये तुमची किती रेंज भेटेल तुम्हाला फ्युल टँकमध्ये ती पण दिलं असणार आहे. इकॉनॉमी तुम्हाला इथे दिली असणार माझी. इकॉनॉमी इथं तुम्हाला इंजिन लाईट आहे. हे आपलं टर्निंग लाईट आहे एका साईडला.
ऑन पण तुम्हाला चांगल्या याच्यामध्ये दिलेलं. इथं तुम्हाला स्विच स्टार्टअप दिलेलं असं ऑन ऑफ करण्यासाठी स्विच. नंतर इथं तुम्हाला हॅझार्ड लॅम्प दिलेलं असं एका साईडला. हॅझार्ड लॅम्प तुमची इथं ऑन होतील. तुम्हाला दाखवतो एक मिनटं. हे बघा हॅझार्ड लॅम्प तुमची हे ऑन झाले. फ्रंटला पण असेल, रिअरला पण असणार आहे. हे बघा रिअरला पण तुम्हाला अशी आपले हे इंडिकेटर ऑन होऊन जातील. आणि हे इकडच्या हा DRL दिले असणार आहे. ह्या टेलच्या ठिकाणी पण इकडच्या हा पण हा तुमचा पार्ट खालचा फायबरमध्ये दिला असेल. नंबर प्लेट तुम्हाला जागा दिली असणार. रिफ्लेक्टर असेल इकडच्या साईडला. म्हणजे तुम्हाला बघा इथलं तुमचं हेडलाईट चालू होऊन जाईल. इथं तुमचा हा DRL पण इथं ऑन होऊन जाईल. चावी ऑन करता त्यावेळेस. याच्यामध्ये तुम्हाला असणार इन्कमिंग कॉल अलर्ट, SMS अलर्ट, नॅव्हिगेशन असणार आहे तुम्हाला. नंतर मग सर्व्हिस रिमाइंडर दिली असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला इकडे तुम्हाला पास लाईट असेल दिलेली. इकोचं तुम्हाला ब्रँडिंग दिलेली असणार आहे. नंतर हे इंजिन लाईट दिलेली असते एका साईडला. इथं आपण सेट करू शकतो या ठिकाणी. ट्रिप A, ट्रिप B किती किलोमीटर झाली ते ॲव्हरेज तिथे भेटतो. आणि फ्यूल टँकमध्ये तुम्हाला कितीची रेंज भेटेल ते पण तुम्हाला याच्यामध्ये दिसत राहील. मोडमध्ये तुम्हाला सगळं दिलं असणार आहे. सिलेक्ट करू शकतो पण एवढं सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. यामध्ये रिअरमध्ये तुम्हाला सस्पेन्शन दिलेलं असणार आहे. हे तुमचे स्विंग आर्ममध्ये दिलेलं असणार आहे. दोघे सस्पेन्शन घ्यायला ट्विन असणार आहे. आपलं तुम्हाला इथं तुम्हाला सुझुकीची ब्रँडिंग भेटून जाईल. किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट दोघे दिलेले असणार आहे. इंजिनबद्दल तुम्हाला सांगायला गेलो, इंजिन तुम्हाला असणार आहे हे एक 4 स्ट्रोक 1 सिलेंडर एअर कूल्ड इंजिन दिली असणार आहे. SOHC 2 व्हॅल्यू 124 cc तुमचं दिली असणार आहे. आपला डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये तुम्हाला पॉवर भेटते 6.2 kW जी 6,500 RPM झाली जाते. आणि 10.2 नंतर तुम्हाला टॉवर भेटतो तो 5,000 RPM झाला जातो. बोर तुम्हाला भेटेल 52.5 mm पर्यंत. आणि स्ट्रोक भेटेल तुम्हाला 57.4 mm पर्यंत. आणि याच्यामध्ये तुम्हाला फ्यूल इंजेक्टर दिलेलं असतं. आणि याच्यामध्ये तुम्हाला CVT असणार आहे क्लच टाईट. कलरमध्ये तुम्हाला मॅट ब्ल्यू, मॅट ब्लॅक, अजून तुम्हाला एक दाखवतो कलर. एक व्हाईट कलर तुम्हाला असणार याच्यामध्ये दिलेला. आणि एक टॉप मॉडलमध्ये तुम्हाला एक थोडासा हा एक कलर तुम्हाला असणार आहे टॉप मॉडलमध्ये. आणि यामध्ये जो पण हा पण मॅट असणार आहे तुम्हाला. याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन वेगवेगळे असणार आहे. तुम्ही चूज करू शकतात की तुम्हाला कोणत्या प्रकारचा मॅट पाहिजे आहे. डोंबिवलीमध्ये रिया सुझुकी तुम्हाला शोरूम भेटून जाईल. इथं तुम्हाला डावडी गावाच्या ठिकाणी. इथं तुम्हाला या गाडीची प्राईस असणार आहे 1,19,850 रुपयापर्यंत असणार आहे. ऑन रोड प्राईस असणार आहे. डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईस वेगवेगळी असेल. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकतात की या गाडीची प्राईस किती आहे ती. तुम्हाला विथ एक्सेसरीजमध्ये तुम्हाला हे पण भेटून जाईल. जे तुम्हाला आता सध्या समोर दिसतं गाडीला लावलेलं एक गार्ड बीड. नंतर मग एक्सेसरीमध्ये तुम्हाला असणार हेल्मेट, पार्किंग कवर, ग्रिप कवर. नंतर मग INDची नंबर प्लेट, त्याच्यावरती जी पण फ्रेम असेल ब्लॅक कलरची ती. आणि इन्शुरन्स असणार आहे विथ पासिंगमध्ये. तुम्हाला सगळं करून भेटेल याच्यामध्ये. चला मग मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगतात. अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्तापुरता मी हा व्हिडिओच सांगतो. या शोरूममध्ये तुम्हाला लेटेस्ट मॉडेल आहे आपली SX 250ची जी विस्ट्रोम आहे. त्या पण मॉडेलचा मी आता व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला तो पण लवकरात लवकर याच माझ्या चॅनलवरती भेटून जाईल. जे लोक नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटत राहते. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.